स्पष्ट घ्या की ज्या ठिकाणी घेतले या व्यतिरिक्त धुळे जिल्ह्यात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नौका सोनालिका ट्रॅक्टर 15 दिवसात या रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये 15 आपण विविध कार्यक्रम राबवले, जसे की म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असतो। तर इथून पुढे आमचं कार्य असंच चालू राहील, त्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असेल निश्चितच। तरी मी आपल्या सर्वांना याद्वारे 28वा रस्ता सुरक्षा अभियान 2017 निमित्ताने तर मित्रांनो, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। खाली त्यानंतर शहरातील सर्व महत्त्वाचे चौक, बसस्टँड, RTO ऑफिस या ठिकाणी आम्ही रस्ता सुरक्षाविषयक विविध भित्तिपत्रकं, फ्लेक्स लावले आणि आम्ही वेगवेगळ्या नागरिकांसाठी म्हणजे दुचाकी चालक असतील, कार चालक असतील किंवा जड वाहन चालक असतील त्यांच्यासाठी वेगवेगळे लिफलेट बनवलेले आहेत। त्या लिफलेटचं आम्ही पहिल्या दिवशी जे विमोचन केलं त्याचं दुसऱ्या दिवशी आम्ही वाटप केलं। त्यानंतर उज्ज्वल ऑटो या ठिकाणी व्यावसायिक वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर केली, जे आत्ताच सूर्यवंशी साहेबांनी आपल्याला सांगितलं। त्यामध्ये सर्व वाहन चालकांची नेत्र तपासणी करून जे दोषी आढळले त्यांना विनामूल्य चष्मे वाटप करण्यात आलं। त्यानंतर वाहतूक पोलीस, RTO ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हेल्मेटची रॅली काढली। त्यामध्ये धुळे शहरातील जे मुख्य चौक आहे त्या मार्गाने वाहतूक पोलीस यांचे जवळपास 25 रायडर्स, डीलर्सचे 15 लोक आणि RTO ऑफिसर्स या सर्वांनी वेगवेगळा मेसेज दिलेला आहे, ज्यामध्ये बऱ्याचशा नागरिकांनी त्या रॅलीमधून काहीतरी बोध घेतलेला आहे। त्यानंतर SSVPS कॉलेज या ठिकाणी मेकॅनिकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी रस्ता सुरक्षा या विषयावर आम्ही प्रबोधनपर कार्यक्रम घेतला आहे। आमचे जे तपासणी पथक असतात त्यांच्याद्वारे अवैध प्रवासी वाहतूक असताना आम्ही आधी अशी काळजी घेतो की आपली बस किंवा आमची ST गाडी ही फिट आहे का, त्याचे ब्रेक सिस्टीमपासून तर ते व्हेकल पोझिशन, त्याची व्हेकल कंडिशन ही आम्ही आधी बघतो। की बस चांगली असेल तर तो चालकाची मानसिकता चांगली राहील। तो कुठं ब्रेक मारत असेल तर गाडी उजव्या बाजूला डाव्या बाजूला जर ओढत असेल तर त्याची मानसिकता चांगली राहत नाही, त्याला थोडंसं आत्मविश्वास तो गमावतो आणि या बसचा अपघात होईल का अशी त्याला भीती वाटेल, म्हणून तो आम्ही आधी आजार तो काढतो।